नमस्कार मंडळी, मनीषा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपी मध्ये गुलाबजामुन बनवणार आहोत। मावापासून एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनतात हे गुलाबजामुन। अगदी बघू शकता एकदम सॉफ्ट आहे, आतनं देखील कुक झालेले आहे। पाहू शकता तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात हे गुलाबजामुन तयार होतात आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतात। जर तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरी तुमचे गुलाबजामुन परफेक्ट बनतील। सगळ्यात आधी 1 वाटी खवा घ्यायचा आहे। आता खवा अगोदर छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट करायचा आहे, त्या खव्याला चांगला चोळून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये त्या प्रकारे चांगला हाताने मळून घ्यायचा आहे, सॉफ्ट करायचा आहे। मग त्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा घालायचा आहे। 1 वाटी खव्यासाठी 2 टेबलस्पून मैदा परफेक्ट प्रमाण आहे। मैदा घातल्यानंतर देखील चांगलं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, जेवढं तुम्ही मळणार चांगलं तेवढा गुलाबजाम तुमचा छान होईल, तुटणार नाही तेलामध्ये। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान पीठ मऊ करून घ्यायचं आहे एकदम, म्हणजे क्रॅक आला नाही पाहिजे गुलाबजाम तयार केल्यानंतर। आता थोडीशी बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 1-2 ड्रॉप पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे अगोदर। ह्यामुळे गुलाबजाम छान फुलतात। पाहू शकता मग नंतर मिक्स करून घ्यायचं आहे। जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खायचा सोडा घातला तरी चालेल। चांगलं पाहू शकता अशा प्रकारे हाताने मळून घ्यायचं आहे। चांगलं पीठ सॉफ्ट करायचं आहे। छानपैकी पीठ मळून झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे गुलाबजाम साठी। आता छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे गुलाबजाम बनवण्यासाठी। तुम्हाला हव्या त्या साइज मध्ये केलं तरी चालेल। मी बारीक गुलाबजाम करत आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे करायचं आहे। पीठ छान मळायचं आहे म्हणजे गुलाबजामला क्रॅक येत नाही। अशा प्रकारे सगळे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। पाहू शकता सगळे गुलाबजाम तयार करून झालेले आहे। आता आपण पाक बनवणार आहोत गुलाबजामसाठी। मी 1.5 कप साखर घेतली आहे। 1.5 कप साखरसाठी 1 कप पाणी घालायचं आहे आणि आता गॅस ऑन करायचा आहे। आता पाकाची परत साखर तयार व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस घालायचा आहे आणि मिक्स करत राहायचं आहे सतत। पाहू शकता आपला पाक रेडी झालेला आहे, जास्ती देखील कुक करायचा नाहीये। आता त्यामध्ये इलायची पावडर घालायची आहे। अशा प्रकारे आपला पाक देखील तयार झालेला आहे। तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे। सगळे गुलाबजाम त्यामध्ये घालायचे आहे। पाहू शकता तुम्ही गुलाबजाम छान फुलत आहे। आता 1 स्पून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, कारण की गुलाबजाम सगळीकडनं कुक होतील। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आणि गुलाबजाम स्लो फ्लेमवरच कुक करायचे आहे, म्हणजे आतनं देखील कुक होतील, नाहीतर तुमचा गुलाबजाम बाहेरनं काळा व आतनं कच्चा राहील। म्हणून गॅसचा फ्लेम तेल गरम झाल्यानंतर स्लो करायचा आहे आणि सतत असं तेल हलवत राहायचं आहे, म्हणजे गुलाबजाम सगळीकडनं कुक होतात। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले गुलाबजाम छान फ्राय करून झालेले आहे। कलर देखील सुंदर आलेला आहे। सगळे गुलाबजाम काढून घ्यायचे आहे आणि गरम पाकामध्ये घालायचं आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे गुलाबजाम पाकामध्ये घालायचं आहे। एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता। मी त्यावर पिस्ता घालत आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपला गुलाबजामुन तयार आहे। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि आतमध्ये पर्यंत पाक गेलेला आहे गुलाबजामचा। अशा प्रकारे आपला गुलाबजाम तयार झालेला आहे। तुम्ही देखील ह्या रक्षाबंधनला नक्की हे गुलाबजाम ट्राय करा आणि तुमचे कसे झाले आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक यू।